नमस्कार मंडळी, आमच्याकडे ना वास्तुशांतीची पूजा आहे. तर किती सुंदर रांगोळी काढलेली आहे बघा. इथं गुढी उभा करणार आहे आम्ही. तर उद्या तुम्हाला सगळं मी दाखवेलच. बघा कशी लावलेली आहेत माळा. गुढी उभा करतायत दोघं जण, आमचे दीर आणि रणजित दोघं जण. पप्पा पण आहेत मदतीला. हे बघा. नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आमच्याकडे आज तयारी झालेली पूर्ण, कपडे वगैरे घालून. इकडे अक्का पण आहे, इकडे गीतांजली तयारी करते थोडीशी, मी दाखवते. गीतांजलीची खूप छान तयारी केलेली, मस्त एकदम. आणि थोडंसं राहिलं होतं सजवायचं, पूर्ण सजवलं आहे. तर ते सजवते. हे बघा, खूप छान डेकोरेशन मस्त केलेलं आहे एकदम. गीतांजली दाखव तुझं कसं केलेलं आहे मेकअप. नथ वगैरे घातलेली, मी काही नथ नाही घातली. ते गळ्यातलं नीट करतो. हे बघा, मोठे मोठे सगळे ओरिजिनल घातले दागिने. खूप छान आहे नथ तिची, मस्त आहे. मला पण खूप आवडते, पण मी नाही घातली. हे बघा, अक्का तिची नजर काढल्यासारखं करते, छान दिसते म्हणून. इथं पण गणपती ठेवलेला आहे. मस्त विठ्ठल रुक्मिणी पण, तिथं पण छान बुके ठेवलेलं आहे, मस्त एकदम सजवलंय. इकडे पण गुढी पण आमची उभा राहिलेली बघा. त्यांची पूजा मांडणं चालू आहे. दोघं जण काका आलेले आणि खूप सगळं साहित्य त्यांनी आणलेलं आहे. इकडे चौरंग वगैरे. यूट्यूबर आहे म्हणून मी घेते. हे बघा किती छान मांडता येते. आणि सगळे भांडे पण आणलेले आहेत त्यांनी, कळशी वगैरे. आणि किती छान कलर दिसत आहेत, मस्त तांदूळचे. खूप सुंदर मांडलेले. केशवादि आधावाय नमः स्वाहा. गोविंदाय नमः. विष्णवे नमो. सायलीने आणि अक्काने दिवे केलेत बघा मस्तपैकी. आणि तेल घालते, वाती आणि तेल. काश्यप गोत्रोत्पन्नाय आणि हे पूजेचं ताट वगैरे. आणि इकडे किचनचं बघा. किचनला पण थोडंफार त्यांनी केलेलं आहे मुलांनी, जास्त नाही. अंबा प्रसन्न पूजा वगैरे झाली आणि प्रियांका ओटी भरते. बंद कर ग. तर मंडळी मस्तपैकी पूजा झाली आणि सगळेजण जेवायला गेले. मी थांबले घरात, कोणतरी पाहिजे घरात म्हणून. तर आता मी नंतर जेवायला जाते थोड्या वेळाने.
चालले सगळे एक एक करून सगळे चालले. अक्का पण निघाली. आता हा ना प्रथमेश आलेला आहे. रंजूचा ना एकदम ज्युनियर पासूनचा फ्रेंड आहे आणि हा प्रथमेश. चॅनल आहे. प्रथमेशचा पण युट्यूब चॅनल आहे. लिंक पाठवते मी. तर तुम्ही सबस्क्राईब करा म्हणतोय आणि नक्की करा तुम्ही. खूप छान टाकतो तो पण. आणि आला ना तो खूप बरं वाटलं, म्हणजे बदलापूरचं कोणतरी आलं. तर ठीक आहे, आता घर बघून घे. हो. हे बघा मंडळी, मस्त आहे एकदम. तर थँक्यू केदार. तर मंडळी, हे प्रियांकाचं गिफ्ट आहे. गिफ्ट तर भरपूर सारे आले, पण एवढा वेळच मिळाला नाही दाखवायला. तर असं वाटलं की तुमच्याशी हे तरी शेअर करावं, म्हणून मी हे तुमच्याशी शेअर करते. तर तिने मला ना फूड प्रोसेसर दिलेलं आहे. खूप मस्त आहे आणि आता मी उघडून बघते. बजाज कंपनीचा आहे आणि दाखवते मी तुम्हाला सगळं आता उघडून. तर मी मंडळी बॉक्समधून काढलेले. तर हे बघा, हा मिक्सर आहे आणि त्याचे सगळे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कणिक पण मळू शकतो. आणि हे छोटे जार आहेत आणि ज्यूस करायचा आहे. तर भरपूर साऱ्या ब्लेड आहेत. आता कशा कशा वापरायच्या ते आणखी मी बघेल आता, आणि नंतर यूज केल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल की कसा त्याचा रिझल्ट आहे म्हणून. आणि खूप सुंदर आहे, मला आवडलेलं आहे. गिफ्ट तर खूप सारे मिळाले, पण ते वेळ नाही मिळाला दाखवायला, त्याच्यामुळं मी एकच ओपन केले. आता हे पण मी 2-3 दिवसानंतर ओपन केलेले, कारण लगेच्या लगे मला पूजा झाल्यानंतर वेळ मिळाला नाही. आणि रिटर्न गिफ्ट पण प्रियांकाचं पण राहिलेलं आहे द्यायचं. बाकीच्यांना सगळ्यांना दिलं गिफ्ट. तर मी दाखवते तुम्हाला काय काय गिफ्ट मिळालेत आतमध्ये. असंच त्याच्यामध्ये टी शर्ट आहे, मस्त एकदम मोठा जार पण आहे. आणि इकडे ना काचेचं भांडं आहे. आपण चहा, कॉफी काहीही याच्यामध्ये बॉईल करू शकतो. आणि खाली इथे ना छोटे छोटे त्याचे हे बघा, असे कप आहेत. मस्त आहे, हे पण खूप छान आहे. गीतांजलीच्या मामांनी ना हे पण दिलेलं आहे, आईस्क्रीमचे बाऊल आहे. हे पण खूप सुंदर आहे. हे बघा, गिफ्ट दिलेलं आहे, मामांनीच दिले गीतांजलीच्या आहे. इकडे हे सगळे आता ना मी ओपन करून नाही दाखवणार, एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे. तर खूप सुंदर आहेत गिफ्ट्स, आवडले सगळ्यांचे. रिटर्न गिफ्ट दिलेले ना त्याच्यातले राहिलेले आहेत गिफ्ट्स थोडेसे. तर प्रियांकाचं पण राहिलेलं आहे. हे असे सगळ्यांना आम्ही ना एक एक गिफ्ट दिले, रिटर्न गिफ्ट. पण मोठी समय मिळालेली आहे गुंजवटे ताईंनी ना. खूप सुंदर, मला हे तर सर्वात बेस्ट गिफ्ट आहे, कारण खूप आवडलेलं आहे मला. मस्त एकदम, खूपच छान आहे. हे इंडोर प्लांट मिळालेलं आहे. तर हे पण खूप सुंदर आहे. तर खूप कलर पण खूप मस्त आहे आणि खूप आवडलेला आहे आम्हाला. तो काय आला नाही पूजेला, पण लॅम्प पाठवला होता. तर सुंदर आहे लॅम्प, मी लावून पण दाखवते. हे बघा मंडळी, मस्त आहे एकदम. तर थँक्यू केदार. तर मंडळी, अशा प्रकारे आमची पूजा संपन्न झाली. मस्त एकदम आनंदात, अगदी मस्त. खूप छान वाटलं, सगळेजण आले, भेटले
आणि मस्त गप्पा वगैरे मारले आम्ही, सगळं एन्जॉय केलं. जेवणाचं फक्त माझ्याकडून राहून गेलं की जेवणाचा आम्हाला कोणाला वेळच मिळाला नाही म्हणजे शूट करायला. त्याच्यामुळं जेवण पण 2 टायमाला ठेवलेलं आम्ही, तर दुपारी पण ठेवलेलं आणि रात्रीचं पण होतं. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला मी आता एंड करते. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.